मी लहान असताना कायम आजोबांसोबत माती बांधायला बसायचे. उगाच त्यांच्या कामात लुडबुड करायचे. आजोबा हे काय? ते पान कोणतं? ही फळं कोणती? हे लावू का? हे विचारत नुसते मागे मागे फिरायचे. पण ही माती का बांधतात हे कधीच जाणून नाही घेतलं. पण जशी मोठी झाले तशी ही माती समजली. तुम्हाला माहित आहे का हिचं महत्त्व? नाही? काही हरकत नाही. मी सांगते. ही माती म्हणजे आपली निसर्गाशी असलेली कृतज्ञतेची आरास आहे. ही माती म्हणजेच वेलींनी, पानांनी, फळांनी तयार केलेलं एक नैसर्गिक तोरणच आहे. ही आहेत हरणं. ही पांढरी पानांची जी दिसत आहेत त्याला म्हणतात शेरवाड. ही छोटी फळं, ही जी फांदी आहे त्याला म्हणतात कांगलं. हे आंब्याचे टाळ, हे सुपाऱ्या आहेत ह्या, आणि ही जी फळं दिसत आहेत त्याला म्हणतात कौंडाळं. या मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती, वेली, फळं असल्यामुळे हे वातावरण शुद्ध करतात. या मातीमध्ये वापरात येणाऱ्या गोष्टी देवी पार्वतीचं प्रतीक मानलं जातं आणि याच्या माध्यमातून पृथ्वीचा आदर केला जातो. आमच्या मातीला हुक आहेत, तर हे असं मी हुकमध्ये अडकवणार आहे. त्याच्यामुळे हे असंच हे एक्स्ट्राचं पार्ट कापून टाकणार. हे सगळं आता बांधून रेडी करून झालंय. आता ते आम्ही लावणार. डोक्याला लागतं कोणतं काम नाही तर आता आमच्याकडे थोडीशी ही लाकडी फळं आहेत. बाकीचं सगळं लावून घेतलंय म्हणजे हे आंब्याचे टाळ किंवा सुपारी ह्या सगळ्या गोष्टी लावून घेतल्यात. आता ही जी लाकडी फळं आहेत ती पण आता मी मध्ये मध्ये लावते. आंबे, ही समोरील भागात लावते म्हणजे गणपतीच्या अगदीच डोक्याच्या वरती येता कामा नये. हा ऊस आहे, इथे लावते. हा बघा काजू, इथे बाजूला लावते. हा केळीचा घड आहे. गणपती बसवल्यावर नंतर थोडंफार ॲडजस्ट करणार आहोत, म्हणजे अगदीच गणपतीच्या डोक्याच्या वरती ह्या गोष्टी सगळ्या येता कामा नये म्हणून मग आजूबाजूला सर करणार. सध्या आम्ही सगळं हे लावून घेतो असं. कौंडळाची चेंडूसारखी लाल पिवळी फळं, हरणाची पिवळी धम्मक फुलं, कांगल्यांचे लाल पिवळे खोस, शुभ्र पानांचे शेरवाड, आंब्याचे हिरवेगार टाळ, सुपाऱ्यांचा खोस व इतर औषधी वनस्पती यांनी माती अगदी खुलून दिसते. हे खूप वर्षांपूर्वी माझ्या आत्याच्या मुलाने हे विठ्ठल रखुमाईचे ते चित्र काढलं होतं आणि गेली बरेच वर्ष आमच्या गणपतीचं बॅकग्राऊंड हे चित्र असायचं. आणि आता त्याचे थोडेसे कलर असे फेंट झालेत, म्हणजे किंवा पावसाच्या म्हणजे पाण्यामुळे गळून ते थोडेसे कलर फेंट झाले. त्याच्यामुळे आता आम्ही त्याच्यावर पडदे किंवा वेगळी जे बॅकग्राऊंडला जे चित्र वगैरे येतात ते लावतो. तर यावेळेस आम्ही मरून कापड लावतोय, म्हणजे आमचा गणपती एकदम शांत निवांत एकदम ह्याच्यात बसलाय, तर त्याला अनुसरून हे मरून कापड लावणार आहोत आणि त्याच्यानंतर ते पुढं डेकोरेशन करणार आहोत त्या प्रकारे. हे वेलवेटचं कापड आहे, त्यामुळे ते सरकतंय, तर त्याला मी असे मध्ये मध्ये टाके टाकते एकदा.
हे कापड व्यवस्थित सगळीकडे टाकी घालून ते घट्ट बांधून घेतलंय. आता हे माझ्याकडे अशा ह्या चंदेरी आणि सोनेरी कलरच्या अशा घंटा आहेत. ते आता ह्याच्यावर सोडून घेणार आहे, म्हणजे एकदम ते शांत वाटेल सगळं कापड. तर ते आता मी लावते. हे असं एक गोल्डन आणि एक सिल्वर असं लावून घेणार आहे, म्हणजे असं त्रिकोण करणार आहे मी असं. या घंट्या आम्ही नंतर लावणार आहोत, कारण गणपतीची मूर्ती म्हणजे मध्यभागी कशी येणार आहे त्या हिशोबाने आम्ही त्या घंट्या लावणार आहोत. सध्या हे आता कार्पेट टाकून घेतो. इथे जे जुनं कार्पेट होतं ते काढून हे नवीन कार्पेट मी घेतलेलं, तर हे टाकतोय आता. आम्ही गणपती ठेवून घेतलाय, म्हणजे गणपती ठेवल्यानंतर आम्हाला अंदाज येईल की हे डेकोरेशनचं काय करायचं आहे ते. आता हे थर्मोकोल व्यवस्थित असं गोल लावून घेतो आणि त्याच्यानंतर त्याला फुलं वगैरे लावणार आहोत. हिरवा चाफा पिवळी फुले. आडवा डोंगर. कसं दिसतंय? आमचा बाप्पा बसलेला आहे. बाप्पाची पूजा वगैरे झाली आहे पहाटे 3 वाजता. आणि हे सगळं डेकोरेशन. मी हे बाहेरून तुम्हाला डेकोरेशन दाखवते. इथे छत लावलंय आणि पूर्ण तोरण लावलंय. आणि ही आमच्या बाप्पाची खोली. तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटलं मला नक्की कळवा. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया.